गोलंदाजी केली होती, 1 विकेट आणि 1 धाव. एक सुंदर अशी अनबिलिव्हेबल बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आम्ही विनंती करतोय की आपण आपला अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. मंचावरती आगमन झालं आमचे रातोकेकातील परेश पाटील आणि त्यानंतर संगमजी पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. बारक्या शेठ आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. ही जी नावं आहेत, ही नावं जर म्हटली तर 2 पाटील बंधुर आहे. एका नाण्याच्या 2 बाजू, एक छापा आणि एक काटा. हॅट्रिक 550, क्या बात आहे पा. कुठली पण हॅट्रिक, चौकाराची, षटकाराची, विकेटची, त्यासाठी आपण पाहतोय आमचे संगम पाटील बारक्या पाटील यांच्याकडून आमची एवन जोडी परेश पाटील आणि बारक्या पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. फटका चांगला खेळलाय ऑफसाईडच्या दिशेमध्ये, तिकडे फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट, अकाउंट ओपन. टीम भिंगारवाडीचं गावदेवी भिंगार आणि विरोधामध्ये गावदेवी कुंडेवाल, दोघांमध्ये एक तितकाच तुल्य बनले असा सामना. तर खरं तर कॅश प्राइज पाहायला मिळतं. सलग 3 षटकार, सलग 3 चौका, सलग 3 विकेट घेतले तर आमचे संगमबाई पाटील उर्फ बारक्या आणि त्याच्यानंतर रातोकेकातील परेशबाई पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 विकेट, सलग 3 षटकार, 3 चौकासाठी. आज मात्र आकाश विचार केला तर बक्षिसांची खैरात सातत्यानं पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये दमदार स्पर्धा, सरपंच उपसरपंच चषकाचं हा क्रीडांगण आणि अक्षयजी पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा क्रीडांगण आज तिसरी रात्र आणि चांगली बक्षिसाची खैरात पाहायला मिळतं. क्या बात आहे. अगदी आपण जर पाहिलं तर सगळ्यांचा एटीएम खुला झालाय. स्पर्धा देखील तितकीच धमाकेदार आहे. अरुण मॅन ऑफ द मॅच. अरुण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. खोपोली संघाचा खेळाडू आहे ज्यानं 1 रन आणि 1 विकेट एका षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये दिलं. तर नो बॉलचा पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. आणि धावा चोरत असताना नो बॉलच्या बॉलवरती फलंदाज गावदेवी भिंगारचे एकूण धावा येतील इथून टीमच्या टोटलवरती 9+3 एकूण 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजय बसमा आपण देखील या आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. आदरणीय सन्माननीय खरं तर गणेश फडके बोरगाव यांच्याकडून कॅश प्राइज होतं. तर अजय बसमाला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आणा तो कॅश प्राइज आपण कलेक्ट करा. नको हवा असेल तर हाय आमचा कॉम्बॉक्स डिपार्टमेंट. एकूण 4 धावा झाले धावफलकावरती. त्याच्यानंतर आमचे खरं तर मोदी बैलाचे बालक, रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आणि बैलगाडा स्वार आदरणीय सन्माननीय पिंट्याबाई पाटील वावंजे यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. आज ते थांबायलाच तयार नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये आता मी घेऊन चालेन पुन्हा एकदा. इथून घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा धावफलकावरती, टोटल 5. आता इथून आयोजन कमिटीचा एक निर्णय आलेला आहे की कुठल्या प्रकारचं हॅट्रिकचं बक्षीस आता इथे पुकारलं जाणार नाहीये. जर बक्षीस लावायचं तर तुम्ही असं लावा जे पटकावलं जाईल. खोपोलीचा गोलंदाज आहे अरुण, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला मी इन्व्हाइट करतो की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे येऊन घेऊन जायचं. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातो या खेळाडू अरुणला. तर अरुण ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. तर मी विनंती करेन रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आणि कानपुरी गावाची करता उत्कृष्ट खेळाडू, सातत्यानं चांगली फलंदाजी पाहिला असे आमचे कृष्णा पाटील यांच्या पवित्र शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जातं. त्याच्यानंतर अजय बसमा आपण देखील यावं. आपल्यासाठी देखील कॅश प्राइज गणेश फडके यांच्याकडून कॅश प्राइज अजय बसमासाठी आणि तो कॅश प्राइज देखील दिला जाईल. तर अजय साठी टोटल अजय साठी 1500 रुपयाचे कॅश प्राइज आमचे गणेश शेठ कडके यांच्याकडून टोटल 1500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 3 विकेट घेतले अजय बसमाना करत त्या खेळाडूला आणि माथेरान टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जातं. अजय बसमा आपलं स्वागत देखील केलं जाईल. मी विनंती करेन अक्षयदादा पाटील या स्पर्धेचे
मुख्य आयोजक करते यांना की आपल्या पवित्र शुभास आपण अजय बसमाचं यथोचित्त मान सन्मान या भव्य व्यासपीठावरती करायचा. मायचे उद्या शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान करायचा. मॅच आपण चालू ठेवा. सिक्सर 6 रन्स. अजय बसमा या स्पर्धेमध्ये केला आपल्याला कसं वाटलं? कारण की अक्षयदादा पाटील यांची चांगली संकल्पना तुम्ही सर्व संघांना खेळण्याचा आदिवासी संघांना खेळण्याचा प्राधान्य दिला. या स्पर्धेमध्ये काय म्हणाल? आयोजन तर चांगलंच आहे आणि मी प्रथमतः बोलेन की आता त्यांनी आदिवासी संघांना चान्स दिला 10 टीमला. आता तरी आम्हाला तर चान्स भेटत तर मुश्किल आहे, कारण आता डिंगडॉंग चषक झाला तिथे त्यांनी आमच्यावर डायरेक्ट बंदीच घातली की तुम्ही मोठ्या टीम आहेत तर खेळू नका. असं नसतं की आपल्या आदिवासी समाजाची मॅच आहेत तर आम्ही आदिवासीमध्ये मोडतो तर आम्हाला एंट्री द्यायला पाहिजे होती. त्यांना किती वेळा बोललो मी की तुम्ही एक दिवस आमच्यासाठी ठेवताय तर आम्ही आमच्यातच खेळतोय, लढामारी करतोय, तुम्ही द्या आम्हाला एक चान्स. पण त्यांनी दिला नाही. प्रथमतः मी अजून एक बोलन, त्यांनी मालडुंग्या आता ग्रामपंचायत आहे त्या वाघाची वाडीची त्यांना घ्यायला पाहिजे होता. आमचा तसं सोड पण त्यांना तर चान्स द्यायला पाहिजे. त्यांना बोलायला चान्स नाही भेटणार पण मी बोलून दाखवतो त्यांना की त्यांना घ्यायला पाहिजे होता. त्यांनी त्यांच्यासाठी मॅची ठेवल्यात, ठीक आहे आम्ही पण ठेवू. आम्ही एंट्री अशी त्यांना की नाही देणार, आम्ही देऊ. तुम्ही या आमच्याकडे खेळा पण आम्हाला पण घ्या. आपल्या समाजासाठी मॅच आहे तो खेळवा. आणि ह्या आयोजनचं बोलन त्यांनी आता अक्षय पाटीलने एवढी मोठी टुर्नामेंट ठेवली, त्यांना थोड्या हातभार आहेत तर ह्या टुर्नामेंटला मी चांगला म्हणजे एक चांगलीच प्लॅटफॉर्म समजेन की त्यांनी 2 बाईक ठेवल्यात किंवा 1 बाईक ठेवले पण ठेवले. त्यांची हिंमत आहे आणि त्यांनी असंच पुढे ठेवा आणि आमचा साथ असेल आणि मी येऊ बिंदास. अजय त्याच्यानंतर तुमचे कोणतेही संघ उपस्थित वेळेवरती राहिले नाही त्याचं कारण काय असेल? कारण की आपण 3 दिवस स्पर्धा पाहिली, कोणताही संघ वेळेवरती उपस्थित नाही, त्याच्याबद्दल काय म्हणशील? मी प्रथमतः आता बोलेन आमच्या टीमला, आता तुम्ही आपण एंट्री टाकतो आणि ॲडव्हान्स पण द्यायला पण काचमूच करतात. ॲडव्हान्स द्या कारण समोरच्याला भरोसा येईल आणि भरोस्याने आपली समोरचा आयोजक आहे तो पण एकदम म्हणजे धास्ती नाही करणार की आम्हाला तो येणार आहे की नाही. त्यांनी आणि आमच्या टीमला मी एकच सांगेन की तुम्ही वेळेवर या, 1 मॅच आधी या, 10 मिनिटं नका, 1 मॅच आधी या आणि थांबा. आयोजनाला त्रास नको देऊ आणि तुम्ही वेळेवर आले तर वेळेवर मॅच तर पूर्ण होणारच आहे प्रत्येक आणि जास्त ओव्हरच्या मॅच खेळायला भेटतील. नक्कीच अजय, कारण की संघ वेळेवरती नव्हते त्याच्यामुळे आम्ही 4 षटकांचे ठेवले. जर वेळेवरती सर्व संघ उपस्थित असते तर अक्षरदाचा एकच विचार होता की पहिले सामने आपण 5 वर्ष ठेवू, मात्र कोणताही संघ वेळेवरती उपस्थित राहिले नाही. त्याच्या कारणास्तव थोडंसं खरं तर षटक कपात केलं आणि 4 षटकांचे मॅचेस ठेवले. अगदी बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ साकारला. मात्र टीम दूरचा प्रवास केला, तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊया आकाश शेळके यांच्याकडे. क्या बात आहे, काय तार छेडली अगदी अजय बसमानं. परंतु आज जर आपण पाहिलं डिंगडॉंग दुधानी या स्पर्धेमध्ये जो ए पूल नाही आहे त्यामागचं कारण आहे, हा जो ए पूल आहे तो उशिरा येतात हे त्याचं प्रमुख कारण राहिलं. अजय बसमा आज सामना केला, नक्कीच मनाला वेदना झाल्या असतील कारण की जेव्हा सामना संघ हरतो ना त्यावेळेला अक्षरशः आपल्या काळजाचा तुकडा पडला की काय असं वाटतं. आज छान बाईट दिली त्याबद्दल अजय तुझं नक्कीच मनापासून आभार व्यक्त मारेन. आणि आज आपण इथे आला, चांगला खेळ दाखवला, चांगलं बाईट दिलं त्याबद्दल नक्कीच तुझं पुन्हा एकदा मनापासून इथून मी स्वागत करतो या कमिटीच्या माध्यमातून. 16 धावा झालेत, बिणागाड्याचा मोबदला धावफलकावरती संतोष इथून गोलंदाजी करत आहे. जिथे षटक क्रमांक 2 सुरू, 3 ओव्हरची मॅच आणि अंतिम बॉल या षटकातील संतोषचा गोलंदाजीचा. पंच 3 आहेत की 4 रन्स? 4 3 ओके, 3 धावा आहेत आणि 3 नाही, ते बोट दिसत नाही, एकदा बोलून सांगितलं तरी चालेल आपण. हा ओके ओके, आता आवाज आलेला आहे वेला सर. 19 16 मध्ये 3 ऍड केला असता 19 धावा आता इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. टोटल कार्डवरती लागलेल्या धावा आपण इथे पाहतोय संघाच्या. आणि एका बाजूनं विजयाच्या अनुषंगानं फलंदाजी, जिथे मोठा टोटल त्यांना सेट करायचं आहे या उद्देशानं फलंदाजी करतायत गावदे भिंगार संघाचे खेळाडू. त्यांच्या विरोधामध्ये कुंडेवाल संघ इथून आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी.
19 रन्स. पुढचा बॉल गोलंदाज. फटका चांगला खेळला अपसाईडच्या दिशेमध्ये. फिल्डर तिकडे आणि त्यांना चकवा देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषा पार. 4. स्वागत आहे. येस सुजित गोमा पाटील. प्रिव्हियस मंथमध्ये आपण त्यांची स्पर्धा पाहिली. अगदी स्पर्धेला आपण पाहिलं तर उधाण आलं होतं आणि स्पर्धेचा गाजाबाजा देखील संपूर्ण पनवेल परिसरामध्ये राहिला. एक दर्जेदार अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये कांस्य पदकं देऊन सगळ्या संघांचा सन्मान करून आपण पाहिलं की खूप छान अशी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपण पाहिली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुसरं सेशन त्यांनी घडून आणलं आणि त्यांचा सगळा ग्रुप आपण इथे पाहतोय. पाप्या ग्रुप. यस कानपोली यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमचे अजित भाई आहेत आणि त्यानंतर त्यांचे सगळे सहकारी आपण पाहतोय. आज रोहित दादा असतील, सगळे आलेले आहेत. त्यांचं नक्कीच मनापासून इथे स्वागत करू. परंतु हा टाइम कुठला येण्याचा, हा टाइम कुठला येण्याचा. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल आहेत अर्थात ऐवा कॅचसाठी आमचे मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार बैलगाडा मालक पिंटाबाई पाटील वावंजा नामचे रातोगे कातील परेशभाई पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक ऐवा कॅच साठी दिलं जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर इथून वाढतीये. एकूण 25 धावा धावफलकावरती. हा फटका उडवण्याचा प्रयत्न फॉलो 3 मध्ये अडवण्यासाठी जरूर केले. 1 रन कंप्लीट. डिरेक्ट हिट. क्या बात आहे. गोटी डेम साधलाय आणि यष्टी वाकवली जाते. धावचितच्या स्वरूपात बली टिपला जाईल. अजून एक धक्का. गावदेव भिंगारला फलंदाज बाद. चला पुढची मॅच असेल 1 स्टार वाघाची वाड्यानं त्याला फाईट करे खोपोली. दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. द्वितीय फेऱ्यानं दुसरी मॅच 1 स्टार वाघाची वाड्यानं त्याला फाईट करेल खोपोली. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. 26 झाल्यात टोटल. मंगेश एक गड्याचा मोबदला आतापर्यंत मोजला गेलेला आहे. अखेरचे 3 बॉल शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी गावदेव भिंगार टीमकडे. ऑफसाईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न. मिड ऑफला बॉल. 1 धाव तिथे मिळते. सहजरित्या पळून काढलेली आहे. 2 खेळाडूमध्ये चांगली तालमेल पाहायला मिळते. पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म नैसर्गिक देण अर्थातच फ्लेक्झिबिलिटी लवचिकपणा त्याचा वापर करत पॉपिंग सीचवरती ही धाव घेतली असता स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा त्यांनी टिकून ठेवलेला आहे आणि 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अखेरचे 2 बॉल शिल्लक असतील. पहिलं सेशन पहिलं सत्र पूर्वार्ध आणि पूर्वार्धाचा खेळ इथे सुरू असताना सेकंड लास्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. पायावरती बॉल आदळतोय. 1 रन कंप्लीट. विकेट किपर स्वतः आलेत. सेकंड लेग स्लिपमध्ये येऊन त्यांनी बॉलला उचललं आणि तोपर्यंत दुसऱ्या बाजूला धाव घेत असताना फलंदाज जरी डॉट बॉल आले तरी देखील तिथे मात्र सिंगल आणि डबल या गोष्टीवरती फोकस करतात. नवीन फलंदाज आलेत अजय आणि आता ऑन स्ट्राईक अतुल आहे. तिथून कशा पद्धतीने खेळतील हे पाहणं तितकंच महत्वाचं. अखेरचा बॉल असेल. 28 झाला. टार्गेट कितीचं असेल का असेल रहस्य. रहस्यांचा उलगडा. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे होणार फलंदाज बाद. 1 रन मिळणार. एकूण धावा 29 आणि 3 ओव्हरच्या खेळामध्ये 30 धावांचं टार्गेट गावदेव भिंगारच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे. टीम गावदेव कुंडेवाल या संघासमोर.
चला विनंती असेल वाघाचीवाडी टीमच्या संगणकाला खोपोली टीमच्या संगणकाला की आपण टॉस साठी या. एक 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 दादाचे अक्षय भाईचे नाव बोल. अक्षय भाईचे हॅलो 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 डोंट वरी विल विल बिफोर टू द सर्व्हिस. कार्यक्षेत्रामधूनच आलेले सर्व खेळाडूंचे अक्षय दादा यू आर रिक्वेस्ट कॅटेगरी बिटवीन का द हेड फाईन आय एम द यू आर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. द्वितीय फेरीना पहिली मॅच लक्ष असू. द्वितीय फेरीमध्ये 2 सामने होतील आणि जो संघ हायेस्ट टार्गेट बनवेल त्या संघाला लकी ड्रॉ मध्ये बाय दिली जाईल. पहिली मॅच आपण पाहतोय द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच. एका साईडला हर्ष 11 कुंडेवाल आणि त्याच्या अगेन्स्ट भिंगारी या 2 संघांदरम्यान तुम्ही लढत पाहता. हॅलो गावदे क्रिकेट टीम कानपोले आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नेक्स्ट मॅच टॉस करण्या बॉक्समध्ये आपण बोलूया. एका बाजूला वाघाचीवाडी टीम तर दुसऱ्या बाजूला खालापूर टीम संघाचे हे 2 खेळाडू खोपोली टीम संघाचे 2 खेळाडू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभ आशीर्वादानं या या मॅचचा शुभारंभ होत असताना जरूर आपण पाहतोय 12 अँड हेड टॉस का बॉस. तर त्याच्यानंतर खरं तर आपण पाहतोय सलग 3 षटका सलग 3 विकेट सलग 3 चौका जर आले तर आमचे मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार बैलगाडा मालक एकच वाद आमच्या पिंट्या दादा पिंट्याबाई आपण पाहतोय 1000 रुपयाचा पारितोषिक राहतो की कातील परेशबाई पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक खेळाडूला दिलं जाईल. टीम खालापूर टीम संघाला टॉस जिंकलाय खोपोली टीमनं. चला आपला निर्णय काय असेल तर आपण लगेच स्वीकारायचं आहे. आपण इकडे वेळ विलंब करून चालणार नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप रात्र झाली आणि 12 नंतर सर्व खेळाडू आणि प्रेक्षक आयोजक जे असतात तर पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धीरजला पाहता आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 30 धावांचं लक्ष आता सेकंड 17 मध्ये नक्कीच कुंडेवाल टीम समोर सलामीची जोडी फलंदाज समाधान आणि संतोष ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. सेकंड बॉल केला प्रहार
इंटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट. यस, पंचांचा इशारा, एक टप्पा बाउन्स, चेंडू फरार. चित्ते मिळतील 4 चौकार. आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराला 4 धाब्यानं संघ पुढे सरकला. फलकावरती दाबा पहिल्याना संघ जाऊन पोहोचला 5 आकड्यावरती. 30 धाब्यांचं लक्ष, 18 बॉल 30 धाब्यांचं लक्ष. प्रति षटकाची सरासरी पाहिली तर 10च्या सरासरी धाबा जमा करायच्या आहेत. चला, विनंती असेल सर्व खेळाडू, तुम्हाला जर बॅट मागवायची असेल तर आपण सर्वप्रथम अंपायरशी कॉल करा, त्याच्यानंतर आपण बॅट मागवा. यस, डेफिनेटली चौकाराला. त्याच्यानंतर आमचे मोदी बैलाचे मालक आणि रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार पिंट्याबाई पाटील वावंजे यांच्याकडून आमच्या समालोचन डिपार्टमेंटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज झाला. तुमचं देखील आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतो. चौकाराला 4 धाब्यानं संघ 5 या आकड्यावरती. पहिलं षटक भार्गस आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धीरज हा मुख्य ट्रम्प कार्ड. चांगला फटका अलाउन द कार्पेट. चेंडू वेगाला जातो ऑन साईडला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. फलंदाज संतोष बाट मधून येतोय. मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पिंट्याबाई पाटील वाबंजे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज या खेळाडूला दिला जाईल. सलग 2 चौकार, अजून एक चौकार आला तर हा कॅश प्राईज अकाउंट मध्ये ऍड होईल. संतोष गोलंदाज सह्या. पुन्हा एकदा धीरज. पुढचा बॉल, फुटबॉलचा वापर केला ऑफ साईडला. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार. सलग 3रा चौकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज हा अकाउंट मध्ये ऍड होतं. संतोषा साठी कॅश प्राईज 500 रुपयाचं कॅश प्राईज आमचे पिंट्याबाई यांच्याकडून. हा देखील चांगला फटका, बाकवास कव्हर लेग, चेंडू फरार. सलग 4 बॉल 4 चौकार. फलंदाज संतोष ऑन फायर. नाव डिक्लेअर झालंय. यस, बाबंजे. बिनजोडला आज नाव्या बक्षिसाची खैरात सातत्यानं. टापी क्रिकेट पुश केला, पुश कर खुश रहो. 4 चौकारानंतर हा सन्मान भरपूर इम्पॉर्टंट. सिंगल आली, एका दावेला प्राधान्य दिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट भरपूर चांगला मिळाला कुंडेबाल टीमला आणि पहिल्या षटकामध्ये दाब आला. टोटल 18. लक्ष पाहिलं 30 धाब्यांचं होतं. येणारे 12 बॉल आणि 12 धाब्यांची गरज. आमचे मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार सुप्रसिद्ध बैलगाडा मालक ज्यांच्या माध्यमातून आज रात्रीमध्ये बक्षिसांची खैरात केली जाते. बक्षिसांची लय लूट होत्या. खरं तर खेळाडूंसाठी सातत्यानं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून पाहतो. आमच्या समालोचन डिपार्टमेंटसाठी देखील सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण कॅश प्राईज पाहतो. 12 बॉल 12 पहिलाच बॉल. हो सुपर चांगला फटका होता. इलिमिनेशन कमी, क्षेत्ररक्षक तैनात होते. झालं रचलं आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना कुंडेबाल टीमला फलंदाज समाधान संतोष मैदानातून बाय झाला. पहिला धक्का कुंडेबाल टीमला लागलाय.
30 धावांचं लक्ष होतं. 12 मध्ये 12 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती धक्का लागला. पहिला बॅटिंग करत असताना कुंडेबाल टीमला समीकरण 11 बॉल आणि 12 धावांची गरज. पाच सलग जर 3 विकेट अर्थात 3 दांडी गुल घेतले तर फलंदाजाला 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हा प्रकारचा बॉल होता. फलंदाजाला सरप्राईज केलं आणि इथे सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकले गोलंदाज सुभाषना. मॅच मध्ये कमबॅक करतोय सध्या गोलंदाजी करत असताना भिंगार संघ, कारण की पहिला ओव्हर मध्ये 18 आला, त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचा प्रात्यक्षिक उदाहरण. गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये डीपला. जोपर्यंत चेंडूला अडवतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर 9 बॉल 11 धाबांची गरज. हलबादपणा मॅच मध्ये कमबॅक करत असताना सध्या गोलंदाजी करत असताना संघ तुम्ही पाहता भिंगार संघ 18 बॉल मध्ये 30 धाबा हा डिफेन्स करायच्या. पहिला ओव्हर मध्ये टोटल 17 धाबाला. त्याच्यानंतर कमबॅकिंग षटक फेकते गोलंदाज. मॅच मध्ये सुभाष चांगली गोलंदाजी, अचूक टप्पाना भेदक 12, इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जिथे 12 बॉल मध्ये 12 धाबांची गरज होती ना, तिथे समीकरण बदललं. आता 8 बॉल 11 धाबांची गरज. पुढचा बॉल गोलंदाज या सुभाष प्रहार केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झालं कट रचला मॅच मध्ये. सध्या भिंगार टीमला दुसरा दे धक्का. बॅटिंग करत असताना कुंडेबाल टीमला फलंदाज बाद. निघून गेले आणि त्यांच्या नावाचा टायटल सॉन्ग त्यांच्यासारखं खरं तर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये असं नाव होणे शक्य नाही आहे. आणि त्यांच्या नावाचा आपण टायटल सॉन्ग DJ जयेशच्या माध्यमातून पाहिलं, त्याचं देखील आपण आभार व्यक्त करू. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सध्या कुंडेबाल टीमला 12 बॉल 12 धाबा वाचवायच्या. त्या अशा स्थितीमध्ये अगदी टर्निंग पॉईंट षटक फेकते गोलंदाज सुभाष. ज्या षटकामध्ये अवघ्या 1 धाबांना 2 फलंदाजांना बाद केला. टर्निंग पॉइंट षटक या मॅच मध्ये सदा फेकत असताना लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि त्याच उत्तर मैदानाच्या आतमध्ये सुभाष येतो. चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सिद्ध करता. आणि आम्ही सातत्यानं म्हणत असतो तुम्हाला प्रसिद्धी हवी ना, तर मैदानावरती स्वतःला सिद्ध करा. आणि सिद्ध केलं सध्या सुभाषनं. नक्कीच भिंगार टीम साठी जिथे 12 बॉल मध्ये 12 धाबा वाचवायच्या होत्या, या षटकामध्ये अवघ्या 1च धाव खर्च केली. 2 धक्के कुंडेबाल टीमला दिला. आणि आता समीकरण येणारे 6 बॉल 11 धाबांची गरज. मी नक्कीच भिंगार टीमला 6 बॉल 11 धाबांची गरज है. ना संघर्ष है ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पढ़ने कभी कोरे नहीं होते. और जो करते मेहनत पर मेहनत ना, उनके सपने कभी अधूरे नहीं होते. 12 बॉल मध्ये आकाश 12 धाबा वाचवायच्या होत्या, तरी देखील आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स ना गोलंदाजी केली सुभाषनं. जिथे मॅच मध्ये टर्निंग पॉइंट षटक फेकला. अवघ्या 1च धाव त्या षटकामध्ये खर्च केल्यानं आता समीकरण पाहिलं 6 बॉल 11 धावांची गरज. मॅच रफ अँड टफ आहे. दोन्ही साईडनं अगदी चांगला प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय. ज्या रीतीनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली ना कुंडेबाल टीमनं, आता त्याचं उत्तर सेकंड सत्रामध्ये देतो भिंगार टीम. त्याच्यानंतर मिडल षटक फेकलं तर अमोल पवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पहिलाच बॉल थोडासा अप्रकार होता. फाईन रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न शिक्षक चकवा दिला ना, तोपर्यंत संधी साधली. एका धावेला प्राधान्य दिलं, एका धावेनं
संघ पुढे सरकला, फलकावरती दाबा पाहिला. संघ 20 या आकड्यावरती. आता येणारे 5 बॉल 10 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर फलंदाज गणेशांना ॲज चौथ्या क्रमांकाचा फलंदाज अंकित हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती अंकित हा फलंदाज. 5 बॉल 10 धाब्यांची गरज. मॅच अगदी चांगल्या प्रेक्षकांना जे मॅच हवी त्या मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला कुंडेबाल आणि त्याला फाईट करतो बिंगार. 5 बॉल 10 धाबा. गोलंदाज तयार. चांगला फटका साईडला. क्षेत्ररक्षक आहेत बॅक स्क्रीन समोर. पकडले जे संपला अंकितचा खेळ. हा धक्का लागेल तिसरा बॅटिंग करत असताना कुंडेबाल टीमला. पर उत्तर टी पॉट टॅट तसं उत्तर देतोय. सेकंड 17 मध्ये बिंगार टीम. पाक कृष्णा पाटील विचार केला 12 बॉल आणि 12 धाबा वाचवायच्या होत्या तरी देखील काय गोलंदाजी केली. मॅच सोडली नाहीये शेवटपर्यंत. आम्ही वाघासारखे लढू हे दाखवते सध्या बिंगार टीम. समीकरण पाहिलं तर 4 बॉल शिल्लक असतील आणि 10 धाब्यांची गरज. अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतं. 12 मध्ये 12 धाबा करायच्या होत्या अशा स्थितीमध्ये सक्रत समीकरण येऊन टेस्टला येणारे 4 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. गोलंदाज या पुन्हा एकदा अर्जुन. चांगला फटका लावून द कार्पेट ऑनसाइडला केलाय. क्षेत्ररक्षक येतील. थोडंसं पम्पनिंग झालं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न थ्रो अचूक राहिली. पाकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती डबल दुरी 22 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 3 बॉल 8 धाब्यांची गरज. धाबा कंपल्सरी चेस करणं हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे एखादा डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर निर्माण करण्या बॅटिंग करत असताना कुंडेबाल संघावरती. चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. मस्तक पे दस्तक चेंडू फरार. मिळती 4 चौकार. मध्ये 8 धाब्यांची गरज होती. योगेशच्या बॅट मधून चौकाला. आता समीकरण पाहिलं तर येणारे 2 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. रख हौसला और मंजर भी आएगा. पासे के 5 चक्कर समंदर भी आएगा. थक्कर ना बट ए मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. 2 बॉल 4 धाब्यांची गरज. गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन. हा तिसरा क्रमांकाचा हा तिसरा ट्रम्प कार्ड सध्या आपण नक्कीच बिंगा टीमचा पाहतोय. वेगवान बॉल एक्स्ट्रा चकवा दिला. पाकअप सुंदर आला. धाव घेण्याचा धाडस मानस केलं नाही. स्वतःवरती विश्वास ठेवला. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला फलंदाज योगेश आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. 1 बॉल 4 धाब्यांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. काय लढाई केली दोन्ही संघांना. अगदी शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ साकारला. 1 बॉल 4 धाब्यांची गरज. कोणता संघ या मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा करेल. संघर्ष दोन्ही टीम अगदी चांगला करतात. तुमचा आजचा संघर्ष आहे ना हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतात. त्याच्यामुळे संघर्ष तुम्हाला मॅच मध्ये करावा लागेल. 1 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. जेवढा प्रेशर कुंडेबाल टीम वरती तेवढाच प्रेशर सध्या बिंगा टीम वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन. हा गोलंदाज पाहता ज्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या बिंगा टीमला. समोर फलंदाज पहिला स्वतःवरती विश्वास ठेवून सध्या ठाम ऑन स्ट्राईक वरती सज्ज झालाय गोलंदाज फलंदाज योगेश. ओहो चांगला बॉल. फलंदाजाला चकवा दिला. सामना फिनिश. सामना जिंकलाय तो मात्र भिंगा टीमनं. अभिनंदन. हार्ड लक कुंडेबाल टीम. 12 बॉल मध्ये 12 धाबा करायच्या होत्या अशा स्थितीमध्ये अगदी चांगला खेळ साकारला भिंगा टीमनं आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन.
गावदे भिंगारचा हा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12th मॅन